Welcome to all of you on behalf of Municipal Corporation of Greater Mumbai. Today is 13 July of 2021 and my school is Barvenagar Municipal Marathi School number 1. Student, today we are going to learn in our English subject, and today's topic is be the best. Before our lesson, we will start with our wonderful thought. If you don't do great things, then do small things in great way. It is not necessary every work would start with great deeds. If you start with small things, it's okay. After some period, you will definitely achieve your goal. You reach that particular your vision. But remember, my friends, whatever you want to do with great spirit and also positive thinking, positive attitude. मुलांनो, जर आपण मोठ्या गोष्टी नाही करू शकत, काही हरकत नाही. आपण छोट्या गोष्टींनी सुरुवात करून आपले ध्येय नक्कीच गाठू शकतो. आणि तुमच्या प्रयत्नांना जर सकारात्मक विचारांची जोड असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. स्टुडंट, तुम्हाला आताच जे आजचा आपला थॉट आहे, या थॉटशी कनेक्टेड आपला आजचा टॉपिक आहे. आणि आपण आज आपल्या इंग्लिश टेक्स्टबुकची फर्स्ट पोएम बी द बेस्ट ही पाहणार आहोत. एक सेकंद. Today we are going to learn our English textbook first poem, Be the Best. The poet of this poem is Douglas Malloch. Douglas Malloch was an American poet, short storyteller, story writer, and associate with editor of American Lumberman, a trade paper in Chicago. He was also known as a lumberman's poet. Lumberman's means लाकूड तोड्या. Locally, he famous for as a lumberman in locally also as well as nationally. His all poems are inspirational for us, motivational for us. He became famous among the people of 20th century in the lumbering industry. मुलांनो, हा जो आपला पोएट आहे, कवी आहे, तो अमेरिकन आहे आणि त्याला लंबरमन्स पोएट म्हणजे तो त्या फॉरेस्ट च्या परिसरामध्येच लंबर म्हणजे लाकूड तोड्या म्हणजे ते जंगलामध्ये किंवा निसर्गाच्या सानिध्यातच त्यांचं जीवन गेलेलं आहे. ते राहिले सुद्धा आहे त्या इंडस्ट्रीच्या आवारातच आणि त्यामुळेच त्यांना त्या लोकांबद्दल एक वेगळं आपुलकी असल्यामुळे त्यांच्या सगळ्या कवितांमधून निसर्गाबद्दल आणि त्या लोकांना मोटिवेट करण्यासाठी त्यांनी आपल्या कविता, आपल्या स्टोरीज त्यांनी लिहिलेल्या आहे. त्यांचं मुलांनो, या बी द बेस्ट बद्दल काही गोष्टी आपणही लक्षात ठेवायला हव्यात. ग्रेट इव्हेंट स्टार्ट विथ स्मॉल थिंग्स. कोणतीही मोठी गोष्ट ही छोट्या गोष्टींच्याच मदतीने सुरू होते. स्मॉल थिंग्स डायरेक्ट अवर लाईफ. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिशा दाखवतात आपल्या जीवनाची. स्मॉल थिंग्स बिल्ड अस. लिटिल थिंग्स डील विथ रियालिटी. छोट्या गोष्टी असतात पण ते खरेपणाचं शो ऑफ नाही करत आपल्याला. जे रिअल आहे, रिअल फॅक्ट आहे लाईफचं, ते आपल्याला रिअलाइज करून देतात. ग्रेट थिंग्स आर मेड ऑफ लिटिल थिंग्स. एक्झाम्पल, द हायेस्ट माउंटेन ऑफ ग्रेन्स ऑफ डस्ट. जे माउंटेन आपल्याला दिसतात मोठे मोठे आहेत पण ते सहज नाही तयार होत. त्यासाठी ग्रेनचा डस्ट म्हणजे एक एक धुळीच्या मातीच्या एक एक कणापासून हा माउंटेन तयार होत असतो. पॅसिफिक.
सेकंड एक्झाम्पल इज पॅसिफिक. पॅसिफिक ऑफ ड्रॉप्स ऑफ वॉटर. पॅसिफिक मोठा, पॅसिफिक हा ओशियन आहे. सी म्हणजे समुद्र आणि महासागर, ओशियन म्हणजे महासागर. आणि हा महासागर म्हणजे हा एका एका थेंबापासून तयार होतो. म्हणजे छोट्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. इयर्स 3,15,36,000 सेकंड, म्हणजे आपण बोलतो एक वर्ष, पण ते एका सेकंदाने बनलेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा की छोट्या गोष्टी दुर्लक्ष करण्यासारख्या किंवा आपण म्हणतो ना खालच्या दर्जाच्या किंवा कनिष्ठ आहेत असं नाही. त्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. आणि या पिक्चर मध्ये तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करायचं आहे. याच्यामध्ये काय आहे आपण हे पाहणार आहोत पुढे. जस्ट बी वॉच केअरफुली. पुढे मी तुम्हाला विचारणार आहे प्रश्न. पोएम आपल्याला असे म्हणतात बघा, आपले हे जे पोएट आहे ते काय सांगतात, although we don't all hold prestigious job, we can all be best of who we are. Our position in life doesn't make us more or less valuable. The beauty of this world is shown when each person does what he has been called to do and does it with great pride. तुम्हाला दिलेले जे काम आहे तुम्ही किती विश्वासाने, अभिमानाने आणि प्रामाणिकपणे करता त्यावर त्या कामाचं यश आहे. आणि या पोएमचे जे टायटल आहे बी द बेस्ट, हे जे आपण पाहिलं बी द बेस्ट, या टायटल मध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. द टायटल ऑफ द पोएम इटसेल्फ टेल्स मीनिंग ऑफ द पोएम. डगलस मॅलक remind us that success is measured by being the best at whoever you are. He says us to be happiest. मुलांनो, बी द बेस्ट म्हणजे काय सांगता येईल कोणाला? बी द बेस्ट. विशाखा, गायत्री, एनीवन? मुलांनो, बी द बेस्ट म्हणजे तुम्ही जे काही टीचर आहात. मी सांगू? येस. आपण जे काही आहोत आपण त्या पोझिशनवर चांगले आहोत. येस, आणि आपण ते अजून ते चांगली करायची. आपण बी द बेस्ट. जे काही आपण करतो आपण, तुम्ही आता तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, तुम्ही स्कूल अभ्यास करता, कोणाला ड्रॉइंग छान आवडत असेल, कोणाला क्राफ्ट आवडत असेल, कोणाला स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट असेल, तर त्याने ते बेस्ट करायचंय. असं नाही की तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये तुम्ही आहात हुशार म्हणजे तुम्ही फक्त स्पोर्ट्स येते तुम्हाला काहीच येत नाही असं नाही. तुम्ही ऍज वेल ऍज स्टडी सुद्धा करणार आहातच, पण जे स्पोर्ट्सचं स्किल आहे तुम्ही जास्त डेव्हलप करायचं आहे. बी द बेस्ट म्हणजे तुम्ही जे काही आहात ते सर्वोत्तम बना. कोणतेही काम हे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. आपण ते काम कोणत्या पद्धतीने आणि किती यशस्वी करतो त्या कामाची महानता असते. प्रत्येक व्यक्तीने आपण स्वीकारलेलं काम अभिमानाने आणि उत्तम पद्धतीने पार पाडलेलं पाहिजे. आणि तरच आपली ही भूमी, आपली जी भूमी आहे सुंदर आहे बघा. स्टार्ट वेअर यू आर, यूज व्हॉट यू हॅव, डू व्हॉट यू कॅन. तुम्ही जिथे आहात तिथून स्टार्ट करा, नो प्रॉब्लेम. यूज व्हॉट यू हॅव, तुमच्याजवळ जे स्किल आहेत, जे तुमच्या ॲबिलिटीज आहेत त्याचा वापर करा. आणि डू व्हॉट यू कॅन, तुम्ही जे काही करू शकता ते करा. फक्त मोठ्यांचं मार्गदर्शनाची गरज तर आहेच, आणि जे करू आपण ते योग्य करायचंय, ऑनेस्टली करायचं आहे. बी द बेस्ट पोएम गिव्स अ लॉट ऑफ करेज, होप अँड पीस टू एव्हरी लिव्हिंग पर्सन. प्रत्येक बघा इथे फक्त लिव्हिंग पर्सन म्हणजे आपण पाहिले ट्रीज असतात, ऍज वेल ॲज फिश, एक्वॅटिक अॅनिमल्स अल्सो, ह्युमन बिंग अल्सो, या सगळ्यांना त्यांनी करेज आणि होप या पोएम मधून आपल्याला दिलेला आहे. पीस आहे बघा, शांतता वाटते, खूप एक आनंद मिळत आहे. थ्रू दिस पोएम वी आयडेंटिफाय दॅट पोएट हॅज कीनली ऑब्झर्व. बघा, कीनली ऑब्झर्व द मदर नेचर. अगदी म्हणजे कीनली मीन्स मायन्युटली, एकदम no one is less important. We need not to be ashamed of whatever we are. आपण जे काही करतो त्याबद्दल आपल्याला लाज वाटता कामा नये. जे आपण काम करतो ते आपण नक्की चांगलं करणार आहोत मुलांनो. आणि आफ्टर दिस सेशन यू विल एबल टू, तुम्हाला या ज्या लर्निंग आउटकम आहे ते तुमच्यात नक्कीच येणार आहात. पोएट्री बद्दल तुम्हाला आवडतातच, नो प्रॉब्लेम. यू विल बी एबल टू पार्टिसिपेट इन पोएट्री रेसिटेशन्स ऑल्सो. You will identify the central idea of the poem. मुलांनो, तुम्ही मला सांगायचं आहे after the session. You will build your confidence, learn new words through this poem.
अँड सेट गोल्स, रेडी टू प्रिपेअर इट. तुमचे गोल्स जे आहेत बघा, हा मुलगा आहे, आपण पाहिला स्टेप्स मधून जात आहे, बी युअर बेस्ट, आणि याला मोटिवेशन दिलेलं आहे. आणि तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या पोएमच्या, आफ्टर दिस पोएम यू विल रेडी फॉर युअर विजन, युअर गोल. नाउ मूव ऑन अवर चिट चॅट, वॉर्म अप ऍक्टिव्हिटी. Student, now I want your help, your response. Have you got a prize in any competition? मुलांनो, टीचर विशाखा, yes. टीचर क्वेश्चन पण वाचू? हा, नाही मी वाचलाय, तुम्हाला आन्सर ओके द्यायचा टीचर. आहे. आन्सर yes. Yes, I have got a prize in dance competition. Yes, because you like dance, so na? Yes, teacher. Very nice. Another student, how did you feel at that time? Teacher, can I say? Yes. I feel so happy at that time. Okay, and you share your enjoyness in, among your friends, na? Also your Yes, family teacher. and friends. Have you ever failed in your efforts? Hello, तुम्ही तुमच्या या प्रयत्नांमध्ये कधी तुम्हाला अपयश आलं आहे का? असं झालंय कधी एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये आपण भाग घेतो किंवा आपण ऑलवेज विनर नाही असू शकत? Yes, teacher. I did fail on some playing exams of in my efforts. Yes, yes, yes. Sometime we will fail. We have failed some competitions, like drawing competition. We didn't got prize in spite of efforts, your efforts. But no issue. You will start continue your learning process and develop process. Do you think we should accept success as well as failure? तुम्हाला असं वाटतं का बाळांनो की आपण टीचर, मी बोलू विशाखा? Yes. Answer yes. Difficultly we should expect successful as well Yes, yes, as fails Failure. with the some strength. yes, yes. आपण डेफिनेटली वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस ऍज वेल ऍज फेल्युअर. आपण बघा, अपयश आपण म्हणतो की यशाची पायरी आहे, पण अपयशातून आपण शिकत जातो. त्यामुळे आपण स्वीकारायचं आहे जे आपल्याला मिळेल आणि आपण त्याच्यात प्रोग्रेस करायची आहे. What will be your reaction if you are not selected in a team? Suppose your school arrange any sport competition and you didn't got chance. Then how you feel? Teacher, मी सांगू गायत्री? Yes. I will try to find the reasons of and work on it, improve myself. Improve myself. Very nice, विशाखा. जर नाही टीचर, गायत्री. गायत्री, ओके गायत्री. जर आपल्याला नाही मिळालं टीम मध्ये, कारण सगळे बरोबर टीम आपण पाहतो की ते कोणी, आपण जसे बोलतो की एखाद्या कार्यक्रमाला जर वक्ता असेल तर श्रोताची पण गरज असते, आणि गुड लिसनर इज ऑलवेज व्हेरी नाईस. सो इन टीम जर आपल्याला नाही सिलेक्शन मिळालं, नो प्रॉब्लेम. आपले स्किल, आपण कुठेतरी कमी पडलो आहोत आणि आपल्यापेक्षा जो बेस्ट आहे त्याला नक्की चान्स मिळालेला आहे, तर आपण आपलं इम्प्रूव्ह करायचं आहे. व्हेरी नाईस. Another chit chat is rearrange the word according to increasing order. First one, who will read? रिअरेंज करायचं आहे. हे शब्द जे दिलेले आहे त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने आपल्याला त्यांना रिअरेंज करायचं आहे. आपण बोलतो त्यांचा चढता क्रम लावायचा आहे आपल्याला, असेंडिंग ऑर्डर. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशियन. Let's fast. Yes. Teacher, first from the ocean येते. Ocean. No. Ascending order. Stream, river, River, yes. ocean. No, river is second. Stream. पहिल्यांदा stream, नंतर river, नंतर sea and ocean. Yes, yes. According their size. Stream म्हणजे छोटासा ओहळ असतो ना, आपण ओढा बोलतो त्याला, ओहळ बोलतो, तो स्ट्रीम. नंतर त्याची नदी बनते आणि मग समुद्र आणि मग ओशियन, महासागर. लेट बघा, पहा.
Second one, hill, stone, mountain, rock. Rock, stone, mountain, hill. बघा तुमचं कुठे चुकलं जरा निरीक्षण करा का आपण थोडं फास्ट जाऊया कारण आपला चॅप्टर पुढे आहे बघा. स्टोन पहिला आहे छोटा, नंतर मोठा दगड रॉक बनतो, मग हिल आणि अगेन माउंटेन. तुम्ही नंतर आपला हा व्हिडिओ पाहायचा आहे, याचे स्क्रीनशॉट गरज असेल तर काढा आणि पुढे जाऊया आपण. पण आता आपल्याला वेळ आपल्या टॉपिकला आपण स्टार्ट करणार आहोत. नेक्स्ट, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. Seed, sapling, tree, seed, sapling, plant and tree. Very good. Next, child, adult, baby, youth. Baby, child, adult, youth. No, beta. There is some mistake, huh? Teacher, can I say? Yes. Baby, child, youth, and adult. At the end of adult. Very nice. Thank you. See here. Here is the story of lion and mouse. I read fastly. You only give me answers. A lion was sleeping in a dash. A mouse started playing on him. The lion got up dash. He caught the mouse and was ready to dash it. Can you give me answer? A lion was sleeping in a which word? कोणता शब्द इथे परफेक्ट आहे? Help, angry, caught, forest, mouse. Forest. Teacher, मैं विशाखा बोलूं? हाँ. A lion was sleeping in a forest. A Can you mouse. continue, Vishaka? Yes. Yes, teacher. Yes, teacher. A lion was sleeping in a forest. A mouse started playing on him. The lion get up angrily. He caught the mouse and was ready to kill it. The mouse began the lion to live in and said that someday it would help the lion. The lion laughed and let it go. One day the lion was careful. It Was not net beta. There is something mistakes. Huh? You didn't help the brackets word above the story. on one day the lion was teacher का है CAUGHT caught in a net set up by Huntley. Hunters. He roared Very good. loudly as the tried to had to escape. The mouse had the lion and come. Heard, not hard. Heard. Heard the lion and come. Okay. Eat काय teacher ते? Eat dash of the net. It CHEWED. टीचर ते काय आहे? एक मिनिट. पुढे ना स्लाइड वर माझ्या पण The mouse येणार बेटा. achieve up the net with its sharp teeth and set the lion free. And set the lion Free. And teacher model of the story: a friend in need is a friendship indeed. Very nice. Huh? And teacher second, never understand anyone. Yes, बेटा. बघा ही स्टोरी पूर्ण आहे. आपण आणि एक लक्षात ठेवायचं मुलांना, जेव्हा ऑलवेज यू रिमेंबर दॅट थिंग, जेव्हा तुम्ही स्टोरी लिहिणार ती स्टोरी ऑलवेज पास्ट टेन्स मध्ये असणार आहे, बरोबर आहे? कारण आपण गोष्ट घडलेली असं सांगत असतो. मग अ लायन वॉज स्लीपिंग, बघा या शब्द या गोष्टी आपण शिकताना या गोष्टी ऑब्झर्व करायच्या आहेत. आणि या स्टोरीचा मॉरल सुद्धा छान सांगितलं विशाखा ना. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो आपल्याला संकटात मदत करतो तोच आपला खरा मित्र आहे. आणि मॉरल सुद्धा आपण घेतलेला आहे. थँक्यू. लेट्स मूव्ह ऑन अवर टॉपिक.
मुलांनो, आपण आपली जी आजची पोएम पाहणार आहोत, बी द बेस्ट. ही पोएम मी तुम्हाला थोडासा माझ्या व्हॉइस मध्ये ऐकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण ऐकूया आणि नंतर आपण स्टांजा वाईज त्याचे एक्सप्लेनेशन घेऊया. तुम्ही पण रीड करायची आहे, ऐकत ऐकत बोलायचं आहे. तुम्हाला स्क्रीन दिसते? Yes, teacher. येस, थँक्यू. बी द बेस्ट, be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier may. If you are a musky, then just be a bass, but the liveliest bass in the lake. But the liveliest bass in the lake. We can't all be captain, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and a lesson to do, and the task you must do near. And the task you must do near. If you can't be a highway, then just be a train. If you can't be the sun, be a star. It isn't by sight that you win or you fail. Be the best of whatever you are. Be the best of whatever you are. Be the best of whatever you are. स्टुडंट्स, तुम्ही ही पोएम ऐकलेली आहे आणि तुम्ही तुमच्या रिदम मध्ये सुद्धा तुम्ही गाऊ शकता आणि तुम्ही रिसाइट करायची आहे पोएम ती. आणि नक्कीच नंतर तुमचा नेक्स्ट आपण जेव्हा रिवाइज घेऊ तेव्हा तुम्ही मला गाऊन दाखवायची आहे. आता आपण एव्हरी स्टांजाकडे आपण मूव्ह करूया. देर आर 4 स्टांजा इन दिस पोएम, सो लेट्स मूव्ह ऑन फर्स्ट स्टांजा. बी द बेस्ट. हु विल रीड फर्स्ट स्टांजा? कोणी वाचेल का? टीचर मी वाचो आरुष. Yes. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. व्हेरी आयुष, व्हेरी नाईस. बघा मुलांनो, इथे तुम्हाला पाईन वृक्ष दाखवलेला आहे. पाईन जे माउंटेन, टॉप ऑफ द माउंटेन, टॉप ऑफ द हिल असतात. नंतर ही व्हॅली आहे. व्हॅली म्हणजे खोल दरी. आणि इथे जो आपण पाहिलेला आहे हा जो रील आहे इकडे, रील म्हणजे काय, छोटासा ओळ असेल पाण्याचा, असा थोडासा झरा आहे पाण्याचा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कवीने काय सांगितलेलं आहे आपल्याला? द पोएट स्टार्ट्स by giving example of nature. He start the first stanza with giving example in his poem. All examples are related with nature. He says, if you are not able to be pine as tall as pine tree, तुम्ही जर या पाईन ट्रीज एवढे टॉल नाही होऊ शकत, नो प्रॉब्लेम, नो इश्यू, then just try to be the scrub. But you must be the best scrub by the side of the stream, side of the reel. For example, if you can't be the boss of an office, because no, that's not possible. Every man, every person is a boss. So then just try. You be a worker, but remember, be the best worker of that office. जर आपण एखाद्या ऑफिस मध्ये बॉस नाही बनू शकलो, सगळेच लीडर नाही होऊ शकत, किंवा सगळेच टीम ऑफ द हेड ऑफ द टेबल म्हणतो आपण, किंवा हेड ऑफ द टीम नाही होऊ शकत, तर आपण त्या ऑफिसचा एक वर्कर पण चांगलं प्रामाणिकपणे काम करणारा, मन लावून काम करणारा वर्कर बनला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्या टीम मध्ये आपल्याला जर आपण कॅप्टन नाही बनलो तरी आपण टीमचा एक बेस्ट प्लेयर बनू शकतो. कारण तुम्ही पाहिलं की क्रिकेटची मॅच तुम्हाला सगळ्यांना आवडते आणि जे फिल्डर असतात त्यांचंही काम तितकंच महत्वपूर्ण असतं जसा कॅप्टनचं आहे. एकटा कॅप्टन टीम जिंकून नाही देऊ शकत. त्यासाठी as well as valuable all players, not only captain. The poet again teaches to be the bush. आपण बुश बनला तरी चालेल. बघा, स्क्रब
बनायला तर सांगितलेलं आहे. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. तुम्ही एखादं छोटस झुडूप बना. इथे दाखवलेलं बघा झुडपांचं छोटं झुडूप. बुश म्हणजे काय? छोटस स्मॉल प्लांट, स्मॉल ट्री. मोठं उंच टॉल ट्री नाही बनता आलं, स्ट्रॉंग टॉल ट्री नाही बनता आलं, नो प्रॉब्लेम. बी अ बुश. It is okay. Pine trees are important for forest. They help. They increase the area of forest. They grow tall and occupy all forest. No problem. But scrubs are also valuable as well as fine because they adds the beauty of nature. स्क्रब सुद्धा तेवढेच म्हणजे व्हॅल्युबल आहेत, कारण ते काय करतात, निसर्गाचं दरीचं बघा, दरीमध्ये खोल खोल दरीमध्ये पाईन ट्री नाही आहेत, आपण पाहिलं छोटे स्क्रब आहेत, बुश आहेत, ते सुद्धा तेवढीच हिरवं तेवढं सुंदर आपल्याला वाटवून देतात आपल्याला. बघा, आपण झाडासारखं स्ट्रॉंग नाही उंच बनलो तरी हरकत नाही, पण एखादं हिरवं डौलदार असं झुडूप बनवून आपण निसर्गाची शोभा नक्कीच वाढू शकतो. कारण झुडपे हे सुद्धा आणि त्यांच्या बाजूचे जे खळखळणारे झरे आहेत ते सुद्धा आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकत असतात. आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. याच्यातले न्यू वर्ड जे आहेत, स्क्रब, an area cover with small low plants आणि रील, अ स्ट्रीम, छोटासा ओळ आहे पाण्याचा बघा, रील. कॅन यू गेस द वर्ड, कॅन यू अंडरस्टँड द न्यू वर्ड्स? स्क्रब, an area cover with small low plant and reel, a stream. Move to next slide. Who will read? Hello? Anyone? Teacher, me वाचू? Yes. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happy snake. If you are a musky, then just be a bass, but the liveliest bass in the lake. Liveliest bass. Back in the lake. Very good. First one, here we see the bass, musky. They are the fish, uncommon fish, aquatic animal, and which found in North America. हे जे आपल्याला थोडे आपल्या परिचयाचे नाही आहेत हे फिश, पण आपल्या पोएम मध्ये त्या पोएट अमेरिकन असल्यामुळे त्या परिसरात असणारे फिशचा त्यांनी या पोएम मध्ये उल्लेख केलेला आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? इफ यू कांट बी अ If you can't be a bush, be a bit of grass and some highway happier make. बघा, तुम्ही जर बुश नाही बनत असला तरी हरकत नाही. आपण मागच्या स्टांजामध्ये आपण पाहिले की बुश बना सांगतो पोएट, पण आता या स्टांजामध्ये पोएट सांगतो तुम्ही बुश पण नाही बनू शकत आहे, नो प्रॉब्लेम. देन यू बी अ बीट ऑफ ग्रास. एक गवताचं पातं तुम्ही बना, हरकत नाही, छोटंसं गवत असं. अँड सम हायवे हॅपियर मेक. बघा, जेव्हा आपण हायवे असे अगदी वृक्ष वाटतात रस्ते, ते मोठे मोठे रस्ते असतात, आपल्याला अगदी म्हणजे पाहिलं की रस्त्यांकडे त्या वृक्षपणा वाटतो, पण जर तिथे गवत असेल तर आपल्याला नक्कीच आपल्याला हॅपी वाटतं. हॅपी दिस ग्रास increase the beauty of this highway. And poet also remind us, if you are a musky, then just be a bass. तुम्ही मस्की म्हणजे मस्की हा फिश आहात, तो अनकॉमन फिश आहे, which found in North America. It is very valuable, costly आहे हा फिश, and hard to catch, पकडायला सोपा नाहीये. But bass, तो काय सांगतो, बास बना. बास काय आहे? तर बास हाही अनकॉमन फिश आहे, पण तो it is also important as well as musky, but it is low price and it is affordable to their poor peoples also. Bass looks prettier, so again remember, don't run toward the bigger one. Whatever we work, we should do it best. बघा, म्हणजे मस्की हा फिश मोठा आहे, पण मस्की नाही तुम्हाला बनता आलं किंवा आहात तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला बास तितकाच व्हॅल्युएबल आहे, कारण तो त्या लोकल एरियातल्या लोकांना तो परवडणारा आहे आणि तितकाच तो सुंदर आहे. आणि तुम्ही लाईव्हलीएस्ट म्हणजे काय, सजीव. बघा, हा दाखवलेला बास लाईव्हलीएस्ट, अगदी छान तेजस्वी असा टवटवीत असा फिश आहे आणि ऍक्टिव्ह आहे. जिवंत बोलतो ना आपण, जिवंतपणा तसा. म्हणजे तुम्ही मोठ्या गोष्टी दिसतात म्हणून त्याच्या मागे धावू नका, तर छोट्या गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत.
Move to third stanza. First, before that third stanza, we will see new words, musky and bass, names of fish which found in North America. Third stanza, who will read? Hello, student. Anyone? टीचर मी रीड करू नेहा. Neha, very nice. We can't all be the captain. We got to We be have got crew. 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 There's something for all of us here. There's Here, a big work to do, and there's lessons to do. do. Leisure to do, and the task you must do is the near. बघा, व्हेरी नाईस. डोंट, पुन्हा एकदा पोएट आपल्याला रिमाइंड करून देतो. डोंट रन टुवर्ड द बिगर टास्क. वॉट एव्हर वी वर्क वी शुड डू इट बेस्ट. नो वर्क इज टू बी अशेम ऑफ. कोणतंही काम असं लाजिरवाणे नाहीये किंवा आपण म्हणतो ना की नाही हे बरोबर नाहीये. म्हणजे जे आपण चांगलं कृत्य करतो पण ते छोटं असेल, लहान वर्क आहे, तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतःला किंवा वाईट वाटून घेऊ नका किंवा लाज वाटून घ्यायचं नाही. तर कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं. आपण ते काम कोणत्या पद्धतीने करतो त्यावर त्या कामाची व्हॅल्यू ठरत असते. कारण आपण बघा, ऑल ऑफ अस कॅन नॉट बी द कॅप्टन. हिअर बघा, हिअर पोएट मेन्शन ऑल ऑफ अस कॅन नॉट बी द कॅप्टन बिकॉज द क्रू फील्ड इज ऑल्सो वेटिंग फॉर समवन. क्रू ही तितकेच इम्पॉर्टंट आहे. क्रू मीन्स सेलर्स हू वर्क ऑन अ शिप. एकटा कॅप्टन त्याची शिप नाही चालू शकणार आहे. त्याच्यासाठी त्याला हे मदतनीस क्रू तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. What would be happen if everyone wants to be a doctor or businessman? बघा, रिअल फॅक्ट म्हणजे सगळे जर डॉक्टर आणि बिझनेसमॅन झाले, देन हू वुड लुक आफ्टर द स्मॉलर जॉब इन सोसायटी. बाकीचे जॉब कोण करणार? आणि मग सगळे डॉक्टर झाले तर बाकीच्या गोष्टींसाठी पण बाकीचे फील्ड आहेत. डॉक्टर आणि बिझनेस किंवा इंजिनियर एवढेच क्षेत्र नाही. मागच्या तासाला तुम्हाला मॅडमने खूप छान एका तासाला आपल्या बऱ्याच वेगळ्या क्षेत्रांची ओळख, विविध तुम्हाला एज्युकेशनल स्ट्रीम्स ओळख करून दिलेल्या होत्या. आणि मुलांना तुम्ही त्या गोष्टींची माहिती घ्यायची आहे. इन दिस सोसायटी एव्हरी वर्क इज अन इम्पॉर्टंट. प्रत्येक काम ही तितकंच महत्वाचं आहे. वी शुड बी प्राऊड व्हॉट एव्हर वी आर. आपण जे काही आहोत, जे आपण काम करतो त्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. तुम्ही अजून छोटे आहात, यू आर ओनली लर्नर नाऊ, बट वेन यू ग्रो यू विल चूज एनी फील्ड, एनी सेक्शन. तेव्हा तुम्ही ज्या कामामध्ये जाल, जिथे तुम्ही प्रवेश घ्याल, जिथे तुम्ही काम कराल, त्या कामाबद्दल तुम्हाला अभिमान पण असला पाहिजे. अँड यू शुड डू युअर वर्क विथ ऑनेस्टली अँड बेस्ट मॅनर. प्रामाणिकपणे करायचं. जे काही आपण काम करणार ते प्रामाणिकपणे. अ कॅप्टन अलोन कांट सेल थ्रू द सी. ही वॉन्ट्स इक्वली हेल्प टू क्रू. तो एकटा नाही चालू शकत त्याचं जहाज, त्याला क्रूची तेवढी गरज असते. देर इज सम वर्क फॉर एव्हरीवन टू डू इन दिस वर्ल्ड. देर इज नो वन हू हॅज नो वर्क. असं नाहीये की कोणाला काम नाहीये, काम आहे. आपण म्हणतो की काम नाहीये, पण आपण ते शोधलं पाहिजे. आपण त्यातलं शोधून काम, त्यातलं आपलं स्किल ओळखून आपण त्या दिशेला वळलो पाहिजे. मुलांनो, काम करण्याची इच्छा असणे आणि ते काम मनापासून पूर्ण करणे यातच त्या कामाचे यश आणि मोठेपणा सामावलेला आहे. आपण सध्याच्या कोविडच्याच परिस्थितीचं उदाहरण घेऊया. आपण पाहतो की डॉक्टरांनी इतकेच नर्स, वॉर्ड बॉय आणि सफाई कामगार यांनी सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. फक्त डॉक्टरच करू शकतात का पेशंटना बरं? किंवा डॉक्टर फक्त पेशंटची काळजी नाही घेऊ शकत. त्यासाठी त्यांना सिस्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय स्टाफ असेल, सफाई कामगार आहेत हॉस्पिटलचे. म्हणजे हॉस्पिटल म्हणजे फक्त डॉक्टर नाही. आपण म्हणतो मला डॉक्टर बनायचे, डॉक्टर इतकेच इम्पॉर्टंट ऍज वेल ऍज इम्पॉर्टंट ऑल स्टाफ. नर्स आहेत, वॉर्ड बॉय आहे, क्लीन जो डिपार्टमेंट आहे आपल्या म्युन्सिपलचं आपण पाहतो, सफाई कामगार खूप रस्त्यात बघा किती काम करत असतात. पण ते त्यांचं प्रामाणिकपणे काम करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची पोचपावती, त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून आपण त्यांना कोविड वॉरियर असं म्हटलेलं आहे. त्यांचा सन्मान केलेला होता आपल्या PM, आपले जे आहेत प्राईम मिनिस्टर, त्यांनी त्यांचं कोविड वॉरियर्स म्हणून त्यांना गौरवलं होतं. आणि आपण टीव्हीवरही त्यांचा पाहत होतो, त्यांचा जो सन्मान केला जात होता, टीव्हीवर ऍड मध्ये दाखवलं जायचं. आणि खरोखर मुलांनो, समाजामध्ये जे काही अशी लोक आहेत, सफाई कामगार असू दे किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारे त्या व्यक्तींना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे
आणि त्यांच्या कार्याचं आपण खरोखर कौतुक केलं पाहिजे. आणि प्रत्येक जण आपलं काम प्रामाणिकपणे करतच असतं आणि तुम्ही तसंच घडायचं आहे. त्याच गोष्टी आपण शिकायच्या आहेत, ऑब्झर्व करायच्या आहेत आणि आपल्या स्वतःमध्ये त्या आपल्याला उतरवायच्या आहेत. लेट्स मूव्ह द लास्ट स्टांजा. हू विल रीड? हॅलो, द लास्ट Teacher, मी स्टांजा वाचू शेवटचा आरुष? कडवा आहे. यस. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or fail. Be the best of whatever you are. व्हेरी नाईस. बघा मुलांनो, की हायवे आपण पाहतो. हायवे मीन्स बिग पाथ, मोठा रस्ता असतो, मोठा रोड असतो, जो स्टेटना, कंट्रीजना, मोठमोठ्या सिटीजना जोडत असतात. मोठे हायवे आहे, पण हायवे नाही बनवू शकलो आपण. फॉर एक्झाम्पल, नेचरच एक्झाम्पल दिलेलं आहे पोएटने आपल्याला, की इफ यू कांट बी अ हायवे, देन नो प्रॉब्लेम, यू बी अ विच वन? ट्रेल. ट्रेल मीन्स अ नॅरो पाथ. आपण म्हणतो ना पाऊलवाट. तुम्हाला हायवे नाही बनता आलं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पाऊलवाट, जो छोटासा मार्ग आहे, रस्ता, कच्चा रस्ता बोलतो आपण, तो बना. कारण मुलांनो, आपण पाहिलं की हे जे सगळे हायवे आहेत ते माउंटनकडे नाही जाऊ शकत. अरुंद वाट, पाऊलवाट ही पर्वत, डोंगर, दऱ्या यांना नाही जोडू शकत. आणि ते काम कोण करत असतं? हे ट्रेल, हे नॅरो पाथ, हे पाऊलवाटच निसर्गाला आपल्याला घेऊन जाते निसर्गामध्ये. डोंगर, दऱ्यांमधून हायवे नाही जाऊ शकत. म्हणजे निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते आपण या ट्रेलच्या माध्यमातूनच पाहू शकतो. म्हणजे ट्रेल इतकेच इम्पॉर्टंट आहे. Poet further adds that if you can't be gigantic sun, here look here, there is a gigantic big sun. मीन्स आपण तो तळपता सूर्य, तुम्ही तळपता सूर्य नाही बनू शकलात, काही हरकत नाही. देन यू कॅन जस्ट बी अ ट्विंकलिंग स्टार. जो चमकता तारा आहे तो तुम्ही बना. स्टार्स हू ऍड्स द ब्युटी ऑफ डार्क स्काय. म्हणजे तारे सुद्धा जे काळोखी रात्र असेल त्याच्यामध्ये ते सौंदर्य, आकाशाचं सौंदर्य वाढवतात. तेही तितकेच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला सण नाही बनता आलं तर तुम्ही स्टार बना. कारण आपण पाहतो आपल्याला जी अमावस्या असते त्या रात्रीला काळोख असतो पुन्हा, त्याच्यामुळे आपल्याला तारेच दिशा दाखवतात रस्त्यात. म्हणजे स्टार नाही बनता आलं, सॉरी सण नाही बनता आलं तर काही हरकत नाही, आपण स्टार बनूया. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. they both are valuable and important like bigger one. Size doesn't matter. Smaller and lesser also attract our attention. बघा, छोट्या गोष्टी आहेत, स्मॉलर अँड लेसर ऑल्सो अट्रॅक्ट अवर अटेन्शन. आपलं लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला हेल्प सुद्धा करतात. डोंट फील युअर सेल्फ इम्पेरियल. द पोएट टेल्स दॅट व्हॉट मॅटर इज वेदर यू आर द बेस्ट युअर फील्ड. तुम्ही जे काही निवडलेलं आहे ते तुम्ही बेस्ट बना, काही प्रॉब्लेम नाही. मेक नोटिसेबल कंट्रीब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपलं स्वतःचं कंट्रीब्युशन जे आपण देऊ ते चांगलं योगदान आपलं ते फार महत्वाचं आहे. स्मॉलर थिंग्स मेक द सराउंडिंग ब्युटिफुल. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या आजूबाजूचा क्षेत्र, परिसर सुंदर बनवतात. द साईज डझंट मॅटर ऑफ विनिंग और लुझिंग. म्हणजे त्याची जी साईज, जिंकणं आणि हारणं याच्यावर त्या साईज, त्या वस्तूची किंवा त्या परिस्थितीची अवलंबून नाही. व्हॉट मॅटर इज द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. जे तुम्ही काही आहात ते बेस्ट बना. Therefore, we all must take pride in our work and do it with the best our ability. आपली जी क्षमता आहे, ॲबिलिटी म्हणजे आपल्याबद्दल जी क्षमता आहे, प्रत्येकाचं स्किल असतं, प्रत्येक पर्सन डिफरंट आहे, प्रत्येकामध्ये वेगळं कौशल्य आहे. मग आपण आपलं जे आहोत, आपल्याकडे जे ॲबिलिटी आहे ती आपण ओळखायची आहे. अँड अकॉर्डिंग टू अवर ॲबिलिटी वी विल मेक द बेस्ट. आपण ते छान बनवायचं आहे. आय होप यू माइट हॅव लाईक द पोएम. तुम्हाला सगळ्यांना कविता आवडली, नक्कीच आवडली असेल. कॅन यू एक्सप्लेन मी व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दी पोएम? हॅलो चिल्ड्रन, कॅन यू एक्सप्लेन मी
तुम्ही काय शिकला त्या कवितेतून? तुम्हाला कोणती गोष्ट कळली? टीचर मी विशाखा सांगू येस विशाखा. याच्यातून म्हणजे मला कळालं की म्हणजे जर आपण म्हणजे झाड नाही म्हणजे समजा आपण मोठं बक्षीस नाही जिंकलं तरी आपण छोटं हे म्हणजे त्या गोष्टीमधून काहीतरी शिकलं पाहिजे. स्पर्धेत भाग घेतला आपण. येस येस. आपण विनर जर आपण नाही जिंकलं हा आपण स्पर्धेत भाग घेतलाय. येस आणि आपण ते आपल्यात आपण स्किल डेव्हलप करूया अजून काही हरकत नाही. व्हेरी आणि नाईस. टीचर तुम्ही सांगितलं की जर आम्ही सण नाही बनले तरी स्टार बनू शकतो. येस येस अगदी छान हा विशाखा. की बघा म्हणजे आपण मोठ्या गोष्टी नाही करू शकलो तर आपण डिप्रेस नाही व्हायचं, आपण नाराज नाही व्हायचं. आपण तेवढ्याच जोमाने पुन्हा आपण अपयश आलं म्हणून खचून नाही जायचं, तर आपण पुन्हा प्रयत्न करायचे आहेत आणि आपण पुढे जायचं आहे. आपल्यातलं स्किल, आपली ॲबिलिटी आपण अजून डेव्हलप करायची आहे. व्हेरी नाईस. Who will be give me the another example of great things with equally important with small things? मोठ्या वस्तूंबरोबरच छोट्या वस्तूही तितक्याच महत्वाच्या आहेत. असं काही दुसरं उदाहरण या व्यतिरिक्त उदाहरण मला कोणी देऊ शकेल का बाळांनो? आपल्या जीवनामधलं कोणतीही गोष्ट सांगा की ती मोठी गोष्ट मोठी आहे त्याच्या जोडीची तेवढ्याच व्हॅल्युएबल सेम दुसरी गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला डॉक्टरांचं आणि सफाई कामगार किंवा नर्स सांगितलं तसं तुम्ही मला एखादं एक्झाम्पल सांगू शकता? हो टीचर आपल्या जीवनातलं तर नाही पण जेव्हा हत्ती असेल इतका मोठा असून एक हा. मुंगी त्याच्या कानात जाऊन त्याला जीव मारू शकते ते तसं मी सांगतो. हो हो बरोबर आहे. आणि आत्ताच आपण जी स्टोरी पाहिली बघा मुलांनो, मी जी स्टोरी दाखवली ना तुम्हाला त्याचं एक्झाम तुम्हाला कळलं उद्देश काय आहे? लायन आणि माऊस किती मोठा. लायन सिंह मोठा आहे, जंगलचा राजा आहे आणि उंदीर एक क्षुद्र प्राणी असं म्हणतो आपण त्याला. सगळ्यात स्मॉलेस्ट ॲनिमल आहे. ॲनिमल मध्ये माऊस इज स्मॉलेस्ट ॲनिमल आहे. तरी सुद्धा त्या माऊसने त्या लायनला कशी हेल्प केली म्हणजे तोही तितकाच इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे ना? माऊस आहे म्हणून स्टार्टिंगला लायन हसला की तू काय मला मदत करणार, पण त्या माऊसनेच त्याला हेल्प केली. म्हणजे किती बघा. अजून अजून दुसरं एक्झाम्पल एनीवन? रोप आणि थ्रेड बघा. तुम्ही पाहिलं असेल जी दोरी बनते की नाही, ज्यातून आपण पाहिलं की आपण मोठमोठे जे ट्रेकिंगला जातात किंवा माउंटेन आहे ते चढण्यासाठी दोरी वापरतात. पण ती दोरी पण माहिती आहे तुम्हाला कशाची बनते बाळांनो? विथ द हेल्प ऑफ रोप इज मेकिंग विथ द हेल्प ऑफ सांगता येईल? कॉटन. धागा कॉटन. यस यस बेटा. कॉटन पासून थ्रेड बनतं. धागा एक धागा आपण म्हणतो की धागा काय पटकन तुटू शकतो, पण त्या धाग्याचा जेव्हा रोप बनतो, दोरी Yes. बनते, दोरखंड बनतो, तितकाच इम्पॉर्टंट आहे. आपण नेस्ट पाहतो, पक्ष्यांची घरटी पाहतो, पण ती घरटी बनण्यासाठी पक्षी काय करतात? एक एक काठी जमा करतात, एक एक काडी गोळा करतात आणि त्याच्यापासून त्यांचं नेस्ट अगदी सुंदर असं नेस्ट बनत असतं. म्हणजे सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम? एनीवन टेल मी? सेंट्रल आयडिया याचं काय आहे? या कवितेतून तुमची कोणती गोष्ट अजून आपल्याला रिअलाइज झाली? हॅलो स्टुडंट. एव्हरीबडी ऑफ अस इज इक्वली इम्पॉर्टंट. युअर टीचर व्हॅल्यू इज नॉट. यस बेटा. म्हणजे समजा आपण काय करू नाही शकलो तरी म्हणजे ते आपण केलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्या स्पर्धेत किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे. यस बरोबर आहे. आणि आपण जर असं म्हणायचं की हा बरोबर. बोल बाळा बोल. आपण स्पर्धेत जिंकलो नाही शकलो मग याचा अर्थ आपण मी पुढच्या स्पर्धेला भाग घेणार नाही असं नाही चालणार. बरोबर आहे ना? हा आपण भाग घेतला पाहिजे आणि आपल्याला आपण डेव्हलप केलं पाहिजे आणि आणि जे जर बेस्ट आहे. हा टीचर जर आपण हरलो किंवा नाही आपल्याला स्पर्धेत घेतला आपण अजून इम्प्रूव्ह केली पाहिजे आपल्या मध्ये. बरोबर आहे. आणि पुन्हा रिपीटेड विच आर द रिपीटेड लाईन इन दिस पोएम? कोणती लाईन रिपीट आलेली आहे पोएट मध्ये? या आपल्याला जे मोटिवेट करते, आपल्याला प्रेरणा देते. बघा ही जी कविता आहे आशावादी आहे, आपल्याला धैर्य देते, हिंमत देते. बी द बेस्ट. इफ यू कांट बी ही पोएम जी लाईन आहे ती रिपीट झालेली आहे. पुन्हा पुन्हा पोएट आपल्याला सांगतोय इफ यू कांट बी अ पाईन, इफ यू कांट बी अ बुश, इफ यू कांट बी अ कॅप्टन, इफ यू कांट बी अ हायवे, इफ यू कांट बी अ सन. म्हणजे तुम्ही नाही बनू शकत. नो प्रॉब्लेम, नो मॅटर, नो इश्यू. तुम्ही त्यापेक्षा छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या इतक्याच व्हॅल्युएबल आहेत. लेट्स मूव्ह टू आवर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. Who will read?
read words and Teacher, arrange मी them in वाचू? bigger. टीचर मी Yes. वाचू गायत्री. Yes. Bigger one bigger circle मध्ये टाकायचं आहे and smaller one in Teacher. smaller circle. Yes. टीचर स्मॉल सर्कल मध्ये येईल बास, बुश, स्क्रब, ट्रेल अँड रील. Very nice. आणि कोण सांगेल बिगर सर्कल मध्ये काय येईल? मस्की, ट्री, लेक, पाइन, हायवे अँड सन. सन. व्हेरी नाईस हा विशाखा. बघा गायत्री मिस. गायत्री. ओके गायत्री, सॉरी हा. एवढाच म्हणजे आपण पाहिलं की या छोट्या गोष्टी आपण आता काही बिगर छोटं सर्कल आहे पण नो इश्यू, त्या पण तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. बस तुम्हाला रिअलाइज होण्यासाठी मी हे छोटं सर्कल दाखवलेलं आहे की त्या लहान आहेत अकॉर्डिंग देअर साईज. Write the pair of rhyming words from the poem. Who will tell me the pair of rhyming words in first stanza according to their stanza wise? In first stanza, which word are rhyming words? Hill. Teacher Vishakha. Yes. Hill. Teacher hill. Reel. Bee. Tree. Grass. Bass. Lake. Lake. 1 minute, Vishakha. In first stanza only. Hill. 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 Reel. Bee. Tree. Very nice. Grass. Grass. Bass. Bass. And make lake. Lake. 1 minute, Vishakha. Give chance anyone. Give a chance anyone. Third stanza मध्ये आता सांगा कोणते येतील रायमिंग वर्ड? क्रू. टीचर मी सांगू. क्रू, क्रू, डू, हेअर, नियर. बेटा हेअर नाही, हिअर. हिअर. हिअर, नियर. नियर. अँड लास्ट स्टांजा. Who will? कोण सांगते लास्ट? हा मी वाचू आरुष? हा वाचू नाही बेटा, नाही, सांग. sorry, सांगू, हा. ट्रेल, फेल, स्टार, आर. व्हेरी नाईस. थँक्यू बेटा. बघा Thank you. आता इट्स टाइम टू गेम. ट्रू ऑर फॉल्स. तुम्ही ओळखायचे आहेत हा सेंटेन्स ट्रू आहेत की फॉल्स आहे. फर्स्ट वन रीड करायचं सेंटेन्स आणि मला Teacher Vishakha. ट्रू ऑर फॉल्स. येस. Teacher first. Almost the captain of the team. इज इट Teacher राईट ऑर रॉंग? False. येस. Wrong idea. रॉंग आहे. बरोबर आहे, फॉल्स आहे. ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ द टीम. सगळे कॅप्टन नाही होऊ शकत. येस. सेकंड वन. A bite of grass बीट ऑफ can ग्रास बेटा, बीट ऑफ ग्रास. a bit of grass can make the highway हॅपियर. happier. Miss त्याचा आहे ट्रू. व्हेरी नाईस. थर्ड वन. फास्ट बेटा, फटाफट. थर्ड वन कोण रीड करेल आणि आन्सरही सांगायचं आहे. टीचर मी सांगू. हा We win or we win or fail depending upon size or position. इज इट ट्रू? It is a false. व्हेरी नाईस. थँक्यू. नेक्स्ट वन. टीचर मी वाचू नेहा. नेहा. A scrub is found at the top of the hill. इज इट राईट? False. No, it is not right. येस. फिफ्थ वन. टीचर मी वाचू. हा If your work is not important, don't do it. Teacher false. फॉल्स. बरोबर आहे. आपलं काम आपण नाही ठरवायचं किती महत्वाचं आहे किंवा नाही, ते आपण केल्यानंतर ते ठरणार आहे मोठं महत्वाचं आहे किंवा नाही. त्यामुळे असं करून आपण ते काम टाळायचं नाही, करायचं आहे. लास्ट वन. टीचर मी वाचू आरुष? येस. Whatever job you have, do your best. True. ट्रू. येस, इट इज राईट. वॉट एव्हर जॉब यू हॅव, डू युअर बेस्ट. जे आपण काही काम करणार आहोत, जे आपल्या जवळ आहे ते आपण बेस्ट करायचं आहे. बघूया आपल्या सगळ्या आन्सर्स राईट आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू. And it's time for your homework.
मुलांनो, टेक अ स्क्रीनशॉट and complete the homework. Complete the following, the appropriate words, phrases from the poem. First one is done for you. If you can't be a pine, be a bush. Like that, you complete the remaining of the sentence. Phrases. स्क्रीनशॉट घेतलात मुलांनो? होमवर्क करायचा आहे हा सगळ्यांनी कंपल्सरी. थँक्यू. मुलांनो, आपण जी पोएम पाहिली त्याच्याशीच रिलेटेड एक छोटस मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. छोटस एक आर्टिकल आहे, छोटस थॉट आहे. कोण आहे, ओळखाल तुम्ही हा कोण आहे? तुमच्या लेफ्ट साइडला दिसतोय? वाटतं टीचर रोनाल्डो आहे. रोनाल्डो आहे. यस, क्रिस्टियानो रोनाल्डो. हा कोण आहे रे? Teacher, football player. बेस्ट फुटबॉल प्लेअर. आणि तो काय सांगतो माहितीये? इफ यू डोंट बिलीव्ह यू आर द बेस्ट, इफ यू डोंट बिलीव्ह यू आर द बेस्ट, देन यू विल नेव्हर अचीव्ह ऑल दॅट यू आर कॅपेबल ऑफ. जर तुमच्या स्वतःवर विश्वास नसेल, तुम्ही बेस्ट आहात, तर तुम्ही तुमचं जे अचीव्ह करायचंय, तुम्हाला जे गोल तुम्हाला रीच करायचं आहे, कॅपेबल असून सुद्धा तुम्ही ते करू शकणार नाही. कारण तुमचा आत्मविश्वास, स्वतःबद्दल विश्वास नसेल तर तुम्ही तुमचं ध्येय साध्य नाही करू शकत. सो यू मस्ट रिमेंबर दॅट यू आर द बेस्ट. तुम्ही बेस्ट आहात आणि तुम्ही करणार आहात. यू डू युअर बेस्ट. तुमचं जे काही, व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही जे काही आहात, यू आर द बेस्ट, बी द बेस्ट. सो अगेन रिमेंबर दॅट इफ यू डोंट बिलीव्ह यू आर द बेस्ट, देन यू विल नेव्हर अचीव्ह. अचीव्ह म्हणजे साध्य करणे. तुम्ही टार्गेट जे तुमचं काही आहे, गोल आहे, ते तुम्ही साध्य नाही करणार, करू शकणार नाही जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल. सो बिल्ड युअर कॉन्फिडन्स अँड बी द बेस्ट. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये इम्प्रूव्ह करणार आहात आणि यू विल डेफिनेटली बी द बेस्ट. यू आर द बेस्ट. सो थँक्यू.